हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण डीपनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. त्यासाठी हे बघा, मी हे मेजरमेंट घेतले. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हे मेजरमेंट आहे. यानुसार आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर हे बघा, मी अगोदर इथं बॅकनेकचं लिहून घेते. आपला बॅकनेक रेडी शोल्डर किती आपलं 2 इंच. त्यानंतर नेक शेप कोणता आहे आपला, राऊंड आहे. त्याच्यानंतर डीप नेक किती आहे आपलं, म्हणजे तर आपला हे बघा, आपल्याला मागच्या गळ्याची उंची माहीत नाही, तर त्यासाठी आपली ब्लाऊजची लेंथ आहे 15मधून आपल्याला बेल्ट तयार ठेवायचा आहे. 3 किंवा 4 इंचाचा ठेवू. आपण 4 इंचाचा बेल्ट तयार करू. त्याच्यामध्ये 15मधून 4 मायनस झाले, खाली किती उरले, 11 किंवा 12. हे बघा, अशा पद्धतीने मी 12 किंवा 11 असं घेतले. त्यानंतर फ्रंट नेक चं घेतलं आहे. रेडी शोल्डर 2 इंच आहे. नेक शेप गोलच आहे. आणि डीप फ्रंट नेक डीप आहे 6.5. ते हे मेजरमेंट आहे. ते बघा, इथून मी अशी सरळ लाईन ओढून घेते, एकदा सरळ करून घेते, एकदा पट्टीने अशी लाईन ओढून घेते. त्यानंतर आपल्याला आता अगोदर शोल्डरचं माप टाकायचं आहे. आपलं शोल्डर आहे 14.5. 14.5चा अर्ध किती झाले, 7.25. ते बघा, इथून 7.25 एक मार्किंग करायची अशी या साईडने. 7.25 एक मार्किंग करून बघा, अशा पद्धतीने तिथून खाली 1 इंच डाऊन करायचं आहे आपल्याला. हे बघा, 1 इंच अशी मार्किंग करायची. आणि इकडनं फोल्ड बाजूकून 2.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला ते असं जोडून घ्यायचं आहे. अगोदर आपण हे 1 इंच असं सरळ जोडून घेऊ. त्यानंतर हे 2.5 इंचाकडे असं जोडून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने जोडून घेतले. त्यानंतर आपल्याला आता आर्म होल ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला चार्ट लागणार आहे. तर हे बघा, डीप नेक ब्लाऊज आहे, त्यासाठी डीप नेकचा चार्ट लागणार आहे. तर हे बघा, आपण आता कॅल्क्युलेटरमध्ये आपली चेस्ट आहे 33.5. 33.5 कुठे येते, दुसऱ्या लाईनमध्ये 33.5 भागिले 6 करून त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे. हे बघा, अर्धा इंच म्हणजे किती झालं, 6 इंच आपले आर्म होल झाला आहे. हे बघा, आता इथून मी असं 6 इंचावर एक मार्किंग करते. जिथून 1 इंच खाली गेलो आहे ना आपण, तिथूनच 6 इंचावर मार्किंग करायची. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. इथं आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. आणि हा आपण बॅक पार्ट ड्रॉ करतो आहे, लक्षात ठेवा. आता 33.5 भागिले डायरेक्ट 4 केलं आहे, म्हणजे आपल्याला चेस्ट म्हणजे लुझिंग द्यायची नाही, कारण आपलं डीप नेक आहे. डीप नेक असल्यामुळे आपण लुझिंग देत नाहीत. हे बघा, 33.5 भागिले 4 इंच मार्किंग केलं आहे. तर 7.25 आलं आहे, सॉरी 7.25 आलं आहे. तर 7.25 मार्किंग करून त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन दिली. आता आपल्याला हे बघा, शोल्डर मायनससाठी हा चार्ट बघावा लागणार आहे. हा चार्ट आहे 2 इंच रेडी शोल्डरचा, 2 ते 2.25 पर्यंत आहे. तर आपली बॅकचा आहे बघा, 15 इंच ब्लाऊजची लेंथ, त्याच्यातून 4 इंच मायनस करायची बेल्ट आपला. तर खाली किती उरेल, 11. ते हे बघा, राऊंड शेप. आणि 9 ते 11मध्ये आपली इथं येते. हे बघा, तर 3 इंच 15मधून मायनस 14मधून मायनस करायचे. सॉरी, माझं इथं चुकलं आहे. आपलं शोल्डर आपलं 14.5 आहे, तर 14मधून मार्क करायचं आहे आपल्याला. तर 14मधून 3 इंच मार्क केल्यानंतर आपलं किती येते, 6.25 नाही, सॉरी, 6.25 येते. तर हे बघा, त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. मी इथं माझ्याकडून चूक झाली होती, मी ते करेक्शन करून घेतले. व्यवस्थितच माप घ्यायचे, कारण हे बघा, त्याच्यानंतर क्रॉसमध्ये 1 इंच अशी मार्किंग करायची. आणि आपण आता असं फ्रेंच गौने आकार देऊन घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने असा फ्रेंच गहू ठेवून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित सेट करून आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर हे बघा, आपल्याला आता
ब्लाऊजची उंची टाकायची. ते बघा सरळ लाईन ओढली आणि तिथून ब्लाऊजची उंची टाकायची. तिरप्या लाईनपासून नाही, सरळ लाईनपासून. टेप बघून घ्या कुठे ठेवलं आहे. 15 इंच ब्लाऊजची उंची, त्याच्यामध्ये 1 इंच मार्क करून 16 इंच इथं मी हे बघा अशी मार्किंग करून घेते. त्यानंतर सरळ लाईन ओढून घेते आता इथे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला आता या लाईनवर कमरचं माप टाकायचं. आपली कमर किती आहे? 28. 28चा चौथा भाग झाला 7 इंच. त्याच्यानंतर बॅकच्या टक्ससाठी 1 इंच घेतो आहे, कारण डीप नेक आहे त्यामुळे 1 इंच घ्यावं लागतं. कारण टक्स बॅकला द्यायचा. पॅक नेक असेल तर नका देऊ, पण मग डीप नेक असेल तर बॅकला टक्स द्यावा लागतो. त्यासाठी फिनिशिंग छान येते. नाही दिला तरी चालेल, पण फिनिशिंग छान येण्यासाठी आपण बॅकला 1 इंच मार्जिन घेतली टक्स देण्यासाठी. त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन अशी जोडून घेतलं हे बघा. त्यानंतर आपल्याला हे बघा इथं शोल्डर मायनस करायचं आहे. तर इथं जेवढं मायनस झालं आहे तेच इकडं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे असं, आणि सरळ लाईन ओढून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला हे बघा आपली पाठीमागचा गळा चेस्ट लाईनच्या खाली जातो आहे, त्यामुळे वरतून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचे, कारण बॅकचा गळा आपला चेस्ट लाईनच्या खाली जाणार आहे. त्यासाठी हे बघा वरतून अर्धा इंच मायनस केलं आहे ते मी असं, म्हणजे ड्रॉ करून घेते. आपल्या लक्षात येईल की एवढं आपल्याला मायनस करायचं आहे. त्यानंतर आपलं शोल्डर आहे 2 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि 3 इंच असं मार्क केलं आहे बघा अशा पद्धतीने. इथून थोडंसं 2 लाईन इतकं क्रॉस करायचं आपल्याला. हे बघा 2च लाईन इतकं मी असं क्रॉस करून घेतलं आहे. आता आपली एवढी बॅक पार्टची मार्किंग झाली आहे. आता आपण फ्रंटसाठी घेणार आहोत. हे बघा आता मी फ्रंटसाठी पेपर घेतला आहे. दुसरे 2 फोल्ड पेपर आहे, म्हणजे डबल फोल्ड. आपण मागच्या याच्यावर बॅकचं केलं, तर इथं फ्रंटची मार्किंग करणार आहोत. हे बघा आता परत पुन्हा एकदा इथं शोल्डर टाकायचं आहे आपलं. सेम जेवढं मागे टाकलं होतं तेवढंच इथं देखील टाकायचं आहे. आपण बॅकला जे टाकलं होतं ते 1 इंच हे पण सेमच करायचं आहे आपल्याला. त्यानंतर 2.5 इंच हे देखील सेम आहे. शोल्डर टाकायचं, शोल्डरपासून 1 इंच खाली डाऊन करायचं. त्यानंतर 2.5 इंच गळारुंदीचं माप टाकून तिकडनं आपल्याला ते 1 इंच डाऊन असं जोडायचं आहे. त्यानंतर बॅकला जो आर्महोल आपण टाकला होता डीप नेकचा, आता फ्रंट आपलं देखील डीप नेक आहे, त्यासाठी बॅकला जो टाकला होता तोच फ्रंटला आपण टाकणार आहे 6 इंच. हे बघा आता तिथं चेस्ट लाईन अशी ओढून घेतली. आता या चेस्ट लाईनवर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच लूजिंग द्यायची छातीच्या मापात. त्यासाठी हे बघा 33.5 अधिक 1.5 इंच झालं 35. 35ला 4ने भागायचं, किती आलं? 8.25. हे बघा आता 8.25 मी इथंच मार्किंग करून घेते. त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन घेते पुढे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला आता परत शोल्डर चार्ट बघावं लागणार, कारण आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. त्यासाठी हे बघा आपला फ्रंटचा आहे 6.5 आणि नेक देखील आपला राऊंडच आहे. 6.5 इथं येतो आहे बघा. 6.5 ते 7मध्ये 2 इंच आपलं मायनस होतं आहे. आता इथं 2 इंच मायनस 14.5मधून 2 इंच मायनस करायचं. हे बघा 12.5 झालं. 12.5ला 2ने भागायचं, आपलं आलं 6.25. हे बघा इथून मी 6.25 एक मार्किंग करून घेते. खाली देखील 6.25च मार्किंग करायची आपल्या छातीच्या याच्यावर लाईनवर, आणि ती आता सरळ लाईन अशी ओढून घेऊ आपण. हे बघा अशा पद्धतीने लाईनचं मध्य काढायचं आहे आपल्याला. सरळ लाईन ओढून घेऊ, त्यानंतर लाईनचं मध्य काढून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने असं मध्य काढून घ्यायचं आहे. त्या मध्यपासून 2 लाईन इतकं आपल्याला मध्ये यायचं आहे, म्हणजे 0.25, आणि इथून 1.25 इंच म्हणजे 0.75 एवढं आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आर्म ड्रॉ करण्यासाठी. हे बघा वरतून असं क्रॉसमध्ये मी मार्क केलं आहे, आणि जिथून ही मार्किंग केली तिथून असं फ्रिंज सेट करून व्यवस्थित मार्किंग करून घेते. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा इथं थोडंसं असं पॉईंट बनवता येते, मी असं शेप देऊन घेते. त्यानंतर हे बघा आपल्याला हे तिरप्या लाईनचं असं शोल्डरच्या मध्य काढायचं आहे.
जे आपण क्रॉसमध्ये लाईन ओढली ना तिचा. बॅकचा आपण सरळ लाईनपासून घेतला होता. आता फ्रंटचा आपल्याला तिरप्या लाईनपासून घ्यायचा आहे. आपल्याला मापं टाकायची आहे. मी अगोदर गळ्याचं माप टाकून घेतलं आहे पुढच्या 6.5. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स आहे आपलं 9.5. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 10 मार्किंग केलं आहे. त्याच्यानंतर उंचीचं मार्किंग केलं आहे. उंचीच्या फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच जास्त घेतलं आहे मी. हे बघा 15 आहे आपली तयार आहे. त्याच्यानंतर 16.5 मार्किंग केलं आहे मी. 1.5 इंच आपली लेंथ कमी होऊ नये त्यासाठी मी 1.5 इंच कंपल्सरी आहे मार्किंग करायचं. बॅकला 1 इंच करायचं, फ्रंटला 1.5 इंच प्लस करायचं आहे बघा. आता आपण त्यावर अशी लाईन ओढून घेऊ. त्यानंतर हे बघा ॲपेक्स टू ॲपेक्सचं इथं मार्किंग करायचं आहे आपलं आहे. ॲपेक्स टू ॲपेक्स 7.5. हे बघा अशा पद्धतीने 7.5 आहे. तर किती झालं ते 3.25 व इथं मार्किंग करायचे. त्यानंतर जेवढं आपण वरती केलं आहे त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचं आहे आपल्याला खाली. म्हणजे आपलं वरती 3.25 आलं तर आता आपण खाली करणार आहोत मार्किंग 3.25 वर. हे बघा इथून 3.25 मी मार्किंग करते अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला आता कमरचा हे बघा अशी मार्किंग करून घेते. कमरच्या टक्ससाठी हे बघा हे बघा इथे मी टक्स घेतले. आपलं टक्स छातीचं माप बघायचं आहे कुठे येते 33.5. पहिल्याच लाईनमध्ये आलं आहे. 2.5 इंचाचा टक्स आहे. तर मी इथं 2च इंच घेणार आहे. कारण आपले जर चेस्टचा शेप जास्त असेल तर 2.5 घेतलं तरी चालेल आणि कमी चेस्ट असेल तर 2च इंच घेतलं तरी चालेल. 2 किंवा 2.5 तुम्ही दोन्हीतून एक कोणतं तरी घेऊ शकता. मी 2.5 मधून अर्धा इंच कमी करून 2 इंच घेतले. त्यानंतर हे बघा इथून अर्धा इंच असं मार्क करून आपल्याला अशी पट्टी ठेवायची. या पट्टीच्या खाली जर आपला फ्रंटच्या गळ्याची लाईन येत असेल तर आपल्याला वरतून अर्धा इंच आपल्याला वरतून 2 लाईन इतकं म्हणजे 2.25 एवढं 0.25 एवढं मायनस करायचं आहे. या अर्धा इंचाच्या म्हणजे आपली चेस्ट लाईनच्या खालीच आपल्या गळ्याचं मार्किंग येत असेल तर त्यासाठी वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे बघा. म्हणजे 0.25 आणि क्रॉसमध्ये असं मी थोडंसं 1 लाईन इतकं क्रॉसमध्ये देखील असं थोडं मार्किंग करून घेतलं आहे. तिथं आपला पॉईंट बनतो त्यासाठी हे बघा. त्यानंतर आपल्याला आता शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. 2 इंच शोल्डर 1 इंच शिलाई देऊन 3 इंच मार्किंग केलं आहे. त्यानंतर खालून रुंदीचं वरती किती येतं आहे 3ला 1 लाईन कमी तर खाली 3 इंच घेतलं आहे मी. त्यानंतर हे बघा असा बॉक्स बनवून घेते. असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे गळ्याचा. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा इथून असा राऊंड शेप देऊन घेतला मी गळ्याचा. त्यानंतर हे बघा आता आपल्याला हे टक्स आहे ना याचा सेंटर काढायचा आहे. हे बघा जिकडून आपण म्हणजे आपले मार्जिनची लाईन आहे ना तिकडनं हे बघा परत सेंटर काढायचं आहे. असे 3 सेंटर काढायचे आपल्याला. अगोदर खालच्या सेंटरला अर्धा इंच, वरच्या सेंटरला 0.25 असं हे बघा असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे ते. त्यानंतर हे बघा असं वरती सेंटरला अशी लाईन जॉईन करून हे बघा 1 लाईन इतकं आतमध्ये असं आकार देऊन घ्यायचा आहे. 1 लाईन इतकाच आकार द्यायचा आहे आपल्याला. हे बघा आता आपण कमरचं माप टाकणार आहे. कमरचं माप किती 7 इंच. आता आपण जेवढं टक्सचं इथं मार्जिन घेतलं आहे तेवढं आपल्याला पुढं मार्क करणार आहे. कारण टक्स आपला कट होणार आहे. 2 इंच टक्सचं आणि परत शिलाई मार्जिन 2 इंच. हे बघा अशा पद्धतीने मी मार्किंग केली आणि आता ती जोडून घेते. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही लाईन सरळ जोडून घेते. त्यानंतर आपण आता हे बघा जो हा टक्स घेतला होता ना त्याचा आपल्याला आता सारख्या लाईन करायच्या आहे. त्यासाठी तिकडचं किती आलं तर 7.5. आता हा देखील आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. दोन्ही लाईन सारख्या करायच्या आहे. त्यासाठी टक्स आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचे आहे दोन्ही पण. बघा किती आलं अर्ध्याला 1 लाईन कमी. परत एकदा मी तुम्हाला दाखवते. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गळ्याकडली जी साईडची आहे ना तेवढी आली ती इकडचं पण तेवढंच आलं पाहिजे.
तर त्यासाठी आपण हे बघा अर्ध्याला 1 लाईन कमी, तर इथं मी 1ला 2 लाईन इतकं कमी केलं आहे. त्यानंतर इकडं पण अर्ध्याला 1 लाईन कमी आणि हे बघा आर्महोलमध्ये पण अर्ध्याला 1 लाईन कमी, म्हणजे जेवढं तिथं ते माप आलं आणि तिथं तेच माप आपण इथं दोन्ही ठिकाणी टाकलं आहे बघा. असं आता ते तिरपं जोडून घेते मी. इकडं अशी पट्टी सरळ ठेवायची त्या लाईनला आणि असं जोडून घ्यायचं. इथं आपण नवीन आर्महोल तयार करणार आहे त्यासाठी. आता हे बघा इथे खाली किती घेतलं 2 इंच, तर 2चं निम्मं घ्यायचं म्हणजे 1 इंच आपल्याला आता इथं मोंढ्यात टक्स घ्यायचं आहे त्याच्यासाठी हे बघा. आणि तर 1 इंच घेऊन दोन्ही बाजूने अर्धा इंच असं मार्किंग करायची आहे बघा. 1 इंच कुठे येते व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ती वरची लाईन आपल्याला हे बघा इथं जॉईन करायची अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही देखील जॉईन करायची अशी हे बघा अशा पद्धतीने. तर दोन्ही लाईन आपण अशा जॉईन केल्या. त्यानंतर ह्या लाईनचे देखील आपल्याला सारख्या करायच्या. ही किती आली 5.5, तर ही देखील 5.5 येण्यासाठी बघा ही थोडी बाहेर जाते, तर आपल्याला बाहेर जाऊ द्यायचे. त्यानंतर हे बघा अशी इकडं आपण जी लाईन ओढली होती त्या लाईनला अशी जॉईन करायचं आणि इथं नवीन आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा. इथे नवीन आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे फ्रेंच काऊन. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बघून घ्या कसं जॉईन केलं आहे हे बघा. तर नवीन आर्महोलचा शेप मी देऊन घेतला आहे. आता हे बघा आपली सर्व मार्किंग झाली फ्रंट पार्टची. आता आपण कटिंग करणार आहोत. चला तर आता कटिंग करूया. हे बघा कटिंगसाठी मी जसं जसं मार्किंग केलं आहे तसंच हे बघा तर आपण इथून एक टक्स घेऊया, कारण की जेव्हा आपली पट्टी समोरच्या ह्याच्यात पाठीमागच्या आता फ्रंटमध्ये येते तेव्हा आपल्याला इथून कंपल्सरी टक्स द्यायचा आहे. हे बघा मी इथे 1 इंचाचा टक्स दिला आहे, दोन्ही बाजूने अर्धा इंच असं. हा मायनस करू पण शकतो आणि आपल्याला घ्यायचं तर घेऊ शकतो आपण. मी इथं मायनस करून टाकणार आहे. हे बघा आता कटिंग जसं मी ड्रॉ केलं आहे तशीच कटिंग करायची आपल्याला. हे बघा व्यवस्थित बघून घ्या. हे बघा तुम्ही देखील न्यूजपेपरवरच कटिंग करत जा, कारण कार्ड शीट प्रत्येक वेळेस आणणं शक्य नाही. त्यासाठी अगोदर न्यूजपेपरवर प्रॅक्टिस करा. व्यवस्थित जमायला लागल्यावर तुम्ही डायरेक्ट अस्तरवर देखील कटिंग केली तरी चालेल. बघा आता मी इथून थोडं एक्स्ट्राचं कट केलं आहे, कारण नंतर आपण शेप दिल्यावर आर्महोल कट करणार आहे. आता गळा कट करून घेते मी इथे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आहे. मी बघा जिथून शोल्डर मायनस केलं आहे व्यवस्थित ती लाईन बघूनच आपल्याला कट करायचं आहे बघा व्यवस्थित. त्यानंतर आता खालचा हा टक्स आपल्याला अगोदर कट करायचा आहे, कारण त्याशिवाय आपल्याला वरचा प्रिन्सेस कटचा आकार देता येणार नाही. त्यासाठी हा टक्स पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे बघा कट केला आहे मी आता टक्स. त्यानंतर आता हे बघा या 2 आपण जसे लाईन ओढल्या आहेत त्याच्या सरळ व्यवस्थित एकावर एक अशा व्यवस्थित जॉईन करायच्या आहे. बघा जास्त कमी घ्यायचं नाही आहे, जेवढं आहे तेवढंच अंतर आपल्याला असं एकावर एक व्यवस्थित त्या हे बघा अशा पद्धतीने मी सेट करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला आर्महोलचं आहे बघा इथं शेप देऊन घेते मी पुन्हा एकदा. इथं पिन लावून घेते. हे बघा इथं पिन लावून घेते म्हणजे आपल्याला आर्महोल कट करता येईल. हे बघा अशा पद्धतीने पिन लावून घेतले. आता आर्महोल कट करून घेते मी. व्यवस्थित आर्महोल कट करून घ्यायचं आहे आपल्याला. नवीन ड्रॉ केलेला आर्महोल कट करायचं आहे. हे बघा बघू शकता आर्महोलचा शेप तुम्ही. त्यानंतर आता आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी हे बघा अर्धा इंच खाली मार्क केलं आहे मी. हे बघा जिथून फोल्ड केलं आहे त्याच्यापासून खाली अर्धा इंच मार्क करून हे बघा या लाईनचा सेंटर घेते मी अशा पद्धतीने. त्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं म्हणजे 0.25. हे बघा आता मी फ्रेंच कर्व घेते आणि फ्रेंच कर्वने असं व्यवस्थित सेट करून पिन काढून घेते. आणि ते बघा अर्धा इंच जिथं मार्किंग केलं आहे तिथं फ्रेंच कर्व व्यवस्थित सेट करून घेतला आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित सेट करून प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेते मी इथं. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता परत पिन लावून घेते. आता कट करून घेते. हे बघा तुम्ही देखील प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस केल्यावर जमतं आपल्याला.
पण त्याला प्रॅक्टिस लागते. एकच प्रयत्नात जमत नाही, पुन्हा पुन्हा सारखी प्रॅक्टिस करावं लागते. आता हे बघा, हा देखील टक्स मी मायनस करते. इथं पण पिन लावून घेते. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं तुम्ही घेऊ देखील शकता, म्हणजे शिलाईमध्ये, पण मी नाही घेते, मी मायनस केला आहे. आता हे बघा, इथं आपल्याला अस्तरवर ठेवताना म्हणजे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, अर्धा इंच जॉईंटसाठी लागेल. तर हे बघा, इकडनं देखील अर्धा इंच असं वाढवावं लागेल आपल्याला आईहूक पट्टीसाठी आणि इकडनं जॉईंटसाठी. आता मी बॅकचा पार्ट घेते. हे बघा, आपण जो पार्ट ड्रॉ केला होता तो बॅकचा पार्ट घेते. आता तिथं हे बघा, जी आपली फिटिंगची लाईन आहे त्यावर असं व्यवस्थित प्रिन्सेस कटचा हा आकार ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने जिथं क्रॉसमध्ये जाते तिथं मार्किंग करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, अशी तिरपी लाईन ओढून घ्यायची, व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला. नंतर खालून देखील हे बघा, असं तिरपी लाईन ओढून घेते. पुन्हा एकदा परत ठेवून घेते व्यवस्थित सेट. हे बघा, असं लाईनला लाईन व्यवस्थित जॉईंट करून व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला. पुन्हा एकदा मार्किंग करून घेते. हे बघा, व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने परत आर्मची मार्किंग करून घेतली मी. पुन्हा एकदा इथं बघायचं की त्याला 0.25 तर तिकडे किती घ्यायचं आहे आपल्याला, अर्धा इंच घेते. हे बघा, तर अगोदर उंचीचं माप बघून घ्यायचं आपल्याला, उंची कुठपर्यंत येते. हे बघा, इथपर्यंत येते. तर मी म्हणजे शिवून माझी 13 इंच होईल. मग मी जास्त मायनस करत नाही, थोडंसं 2 लाईन इतकंच मायनस करते, कारण बॅकची उंची कमी नाही होत. त्यासाठी तुम्हाला जर कमी लागत असेल तर तुम्ही कमी जरी केलं तरी चालेल, पण मी 2 लाईन इतकंच कमी केलं आहे. त्यानंतर आता कट करून घेते, आर्महोल देखील कट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घेते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर ताईंनो कमेंट करत जा. काही अडचणी असतील, काही तुमच्या शंका असतील देखील कमेंट करत जा. आता आपण मागच्या गळ्याचं मार्किंग करतो आहे. तो आपला बेल्ट 3चा तयार ठेवायचा आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस केलं आहे. त्यानंतर हे बघा, शोल्डरचं देखील मार्किंग केलं आहे. 2 इंच शोल्डर आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून 3 मार्किंग केलं आहे. त्यानंतर हे बघा, आता बॅक साईडचा गळ्याचा आकार देण्यासाठी असा बॉक्स बनवून घेते आणि इथं राऊंडमध्ये शेप देऊन घेते. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित अशा पद्धतीने आपली प्रिन्सेस कटच्या सर्व पॅटर्नची कटिंग झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा ताईंनो. तुमच्या काही कमेंट असतील त्या कमेंट देखील करत जा. काही शंका असतील तर कमेंट करत जा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.